ए काव कधी चालली इकडे ये ना. हाय अक्का काय म्हण राही ऐकी ये ना. मला कामधंदा पाहू देतस का? अक्का नगत काय बसाना काम शिका खावाला कोण दी माप सगळा बशी घेणं होतं. अहो वहिनी दम काय घेणं जराशी चावळी बोली घेणं. मला जावानच शे दुपारले जावानच शे म्हणे गाडी शे दोन्ही चाळाव का बसायतला काय टाइम नाही शे उभीच राहत नाही. सांग भाऊ तूच सांग मला काय गड्या हात काटा दिसत नाही. अहो अक्कानं म्हणणं शे का अक्क्याना पप्पूशे ना तो त्याला आपली वाली सोनी दी काढवा बुवा असे. तुम्ही मला विचारलाय ना तुमनं म्हणणं काय शे मग? म्हणवालं काय नाही म्हणणं चांगलं बी जाई पोरबी पायल जाईल घरात जाईत. आजकाल लोक काय चांगला राहणार नाही. एक चांगला राहणार नाही मग काय सरळ जग काय खराब राहस का? जाऊ द्या तुम्ही नवरा बायको काय भांडू नका मला सांगी द्या फक्त हा का नाही मी विचाराल बनू तुमले आज म्हणत म्हणणं शे बुवा दी टाकवा असे चांगलं विजाई म्हणा येते बी काही कमी नाही शे म्हणा पोरे चांगलं शे सगळं चांगलं शे तुम्ही पोरनं कल्याण विजाई. अक्का तुमले सांगायला होतं रागी पण माले पोर देणं नाही शे फुईस ना आटे म्हणा एकच सांगणं शे का बरं बहीण म्हणा आटे काय कमी शे तुले म्हणे पोर आता एवढे शिकेल सवरेल शे BSc वेल शे तिने वाली आणि आपला पप्पून त्या घरच शत कस काय दी काढू मी तुम्ही म्हणे जागावर राहायचं नाही विचार करी बाबर तुम्ही पोर राहते तर तुम्ही देतात का तुम्हाला विचारायला येवानं सुद्धा काही काम नव्हतं. अहो वहिनी तू अशी कस काय चावळी रे विचारायला येवानं काम नव्हतं म्हणे म्हणा पोरे मग आज नोकरी करी राहिना नाही सांगतं का करायच ना ते कव तरी नोकरी शिकेल शे ते शिक्षण काय वाया जाई का त्यानं हा मग ते आजच कर राहिना नाही कितला पडेल शे तर ते ना गॅप वाला असले कथा किती असले द्या बाकीने चावळीचं ना काही मजा नाही शे त्यात माले पोर नोकरदारले देण्याशी मी नाही देणार तुम्हाला ते दे बाई मग नोकरदारले मग पोसाड कांदा वांगा पोसाड म्हणजे तुमले पोर दिदी नाही तर तुम्ही आता काही बी चावळायला लागते का मग बरोबर शे ना. आता सुमनले भाऊन जर असा कांदा दिदात मागली खेपे तर तू लगेच म्हणे शहरात राहतेस त्यातले इकडे रावाले कायचे मागायचे मग तिसनं खाऊच नाही ना नाशीन तशीन वय करा ना करे का तू मला सांग गळा मला सगळं माहिती वेग आहे आणि तू काय म्हणे राहिलीस मग आता तुम्ही पोर जर शहरात घेतं तिला देणंच पडे ना ती म्हणे पोर ना मी पुढे पाय किसू दिदं पितं काय वे मग तिना बापना इटूनच देवाय ना तिने पाय बरं तू जास्त कटावटा काय करू नको म्हणे तिना बापना घर शे माय आमना बापना घर नाही शो आमना बाप गया म्हणजे मग आमना काय सगळं आवराय गे आमना आई बापा मरी गयात तसे तू फक्त दिवाळीला साडी घेवायला 1000 रुपये बी देवायला लावत ते बी माणूस ना काही बोलू नये आणि आता अजून तू अशी म्हणी राहिनी म्हणजे मग आमना भाऊवर आमना काहीच हक्क नाही शे का भाऊ ना आता काहीच म्हणणं नव्हतं भाऊ म्हणे बहीण तुला सोनी आवडत वी पप्पुले बी आवडत वी तर करी घे म्हणे मला काहीच म्हणणं नाही म्हणे पै एक शब्द तुम्ही भाऊ जायला विचारी घे म्हणे तर मला माहितीच होतं तुझं मुदेणार नाही अशी माहिती होतं मग कसाला बनत म्हणा पाहत तुम्ही मला काय माहिती तू एवढी 12 असण्याची अशी पास ना मी बी आता कोणता कलेक्टर असतो नि पोर करता कलेक्टर आणि बिलेक्टर काय करू नका ऐकी गिराय म्हणून काही बी काय बोलू नका म्हणे एकुलती एक पोरशे मी तिने वाला कल्याण करसू तुम्ही म्हणे जागा वाटीचा नाही विचार करी पाहणार तुम्ही तर पोर राहती तर तुम्ही अशा बिगर नोकरी करणारा पोराला देतात का फक्त भाऊनी पोरचे म्हणून पोरी भेटते नाहीत म्हणून करी घ्यावा ना म्हणे पोरनं बी काही भविष्य का नाही पुढे तुम्ही का बरं मग तुम्ही वाली पोर दिदी नाही फुईले तो तर गण चांगली कंपनीमा जॉब करस म्हणे तो तर गव्हर्नमेंट जॉब वाला पैसे पोर दिदी आणि मला आता बिगर नोकरीवाला तुम्हाला पोरायला पोर देवायला नाही राहणार चांगलीच आहे बाई तर काय रे भाऊ तुला तोंडात होते एखादा सुद्धा शब्द निघत नाही बायको बोलायला लागे तर तुला तर तोंडच बंद होईल नाही व अक्का ती बी म्हणी राहिनी तिनं बी म्हणणं आहे की शंभर परत शे आईनी जातली पोरणी काळजीच राहत आता काय बोलू बाई मी तू निघी गेल्यावर इथे म्हणा काय पिटापडी मालीच माहितीशी काय तुम्ही का बरं जागेच बुटू कर राहणार तोरात बोलाना जरा असं काय बोली राहणार काय नाही वा मी कुठे काय बोल राहिनी जाऊ दे चाल अक्का बशीस ना काय उपयोग नाही 1:30 वाजे घ्या चालतो नाही दोन्ही गाडी पिऊस काय जाई तुला जावा ना जाती बांधावीस ना चाल हा चाल भाऊ चाल येडा सणा दे लागेच ना आपली बी काही येडवण नाही चांगलं बी जाता देते तर जाऊ दे आता तिनाच पायवरती कुराड मारेली ए अंत गाडीनी चावी आण अक्का सोडीस मी हा ना चावी बी देस आणि सगळंच देस अक्का रे सोडीन लवकर घरी या तुम्ही मारे तुम्हाला सांगितलं काहीतरी बोला नशी